साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, पुण्यातील महामंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब. उद्धव ठाकरेंच्या हस्ते वांद्र्यातील अमेय उपहारगृहाचं उद्घाटन आमदार वरुण सरदेसाई आणि विधान परिषदेचे आमदार अनिल परब उपस्थित होते. गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे बोलण्यापेक्षा समोरून नाव घेऊन बोलावं, शंभूराज देसाई यांचं गणेश नाईक यांना आव्हान. शिंदे गरिबांचे तारणहार, कोण राम आणि कोण रावण हे महाराष्ट्रानं पाहिलं असं म्हणत लगावला टोला. संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. येवल्याला एक अलिबाबा, भुजबळ सेम अलिबाबासारखेच दिसतात. जरांगेंची टीका, तर भुजबळांमुळे आम्हाला ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या कराव्या लागणार, मनोज जरांगे यांचा इशारा. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलीस विभागामार्फत दिली मानवंदना. उद्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार. बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधात अदाखलपात्र गुन्हा, गोपाळ शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडमध्ये मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नांदेडमध्ये बंजारा आरक्षण कृती समितीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. नांदेडमध्ये 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. आसाममध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप. आसामच्या उत्तर पूर्व भागात भूकंप झाल्याची माहिती. मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात निदर्शनं. लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ जोडे मारो आंदोलन. बीडमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा पाठोपाठ वंजारी समाज आक्रमक. हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा. बीडमधील जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील 8 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडण्यास अडचण. सातारा गॅझेट की हैदराबाद गॅझेट याविषयी संभ्रम. 1982 पर्यंत 9 गावं सोलापूर जिल्ह्यात, तर आता धाराशिव जिल्ह्यात असल्याने अडचण. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियमला पोलीस सुरक्षा वाढवली. वानखेडे स्टेडियम आवारात बीसीसीआय आणि एमसीएची कार्यालय असल्याने खबरदारी. नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा. संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ. खासगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर, सत्ताधाऱ्यांची भूमिका, तर सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेला विरोधकांचा विरोध. नाशिकच्या मालेगावात गुंडांकडून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला. मारहाणीत एका महिलेसह 3 जण गंभीर जखमी. सावकाराच्या गुंडांनी मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप. साताऱ्यात एका मातेने 4 बाळांना जन्म दिला. याच मातेने 5 वर्षापूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता. त्यामुळे आता एका मातेच्या कुशीत 7 बाळा विसरणार. आई आणि बाळ ठणठणीत. नेपाळमधील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना आता शहीद दर्जा, तर पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत. नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांची घोषणा. नाटो देशांनी चीनवर 50 ते 100% कर लादावा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नवी धमकी. भारतीय हवाई दलाकडून 114 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर. संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळ यावर चर्चा करणार. प्रस्ताव मान्य झाल्यास मोठा संरक्षण व्यवहार ठरणार. काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या पंजाबला जाणार. अमृतसर, गुरुदासपूरमध्ये राहुल गांधी पूरग्रस्तांना भेटणार. याआधी पंतप्रधान मोदी गुरुदासपूरमध्ये आले होते. चंद्रपुरातील वर्धा नदीच्या पुरात अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश. म्हातारदेवी गावाजवळील नदीपात्रात 3घांनी अख्खी रात्र नदीत काढल्यानंतर सुटका. सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनची पिकं धोक्यात. ऐन शेंगदाणा अवस्थेत असलेली पिकं पिवळसर पडून आडवी पडली आणि त्यामुळे यंदा पिकाच्या उत्पादनावर थेट परिणाम होणार असल्याची शेतकऱ्यांना भीती. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. वडीगोद्री, नालेवाडी, भांबेरीसह आसपासच्या परिसराला पावसाने झोडपलं.